करते, बट प्लीज मला खूप तुमचा रिस्पॉन्स येऊ द्या, जेणेकरून मला थोडं तरी मोटिवेशन येईल, कारण की नाही होते आता माझ्याने. गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या चॅनलमध्ये स्नेहा स्किन. सो तुम्ही बघताय एकदमच अवतार आहे माझा. अवतार असेल जस्ट मी आंघोळ केलेली आहे आणि लिप बाम लावून ठेवला आहे. आणि आज इलेक्शनचा दिवस आहे. ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्ही बघाल तोपर्यंत हा इलेक्शनचा दिवस निघून गेला असेल, म्हणून मी क्विक शॉर्ट्स पण टाकली आहे, जेणेकरून तुम्हाला जस्ट मला सांगायचं आहे की वोट करा. आपल्याला वाटतं तितकं हलक्यात घेऊ नका, कारण की खूप जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही आज जे करणार त्याचं रिफ्लेक्शन तुम्ही पुढच्या 5 वर्ष बघणार. आजचाच दिवस आहे की पॉवर आपल्या हातात आहे, आणि ती पॉवर चांगली यूज करा, त्याचा मिसयूज करू नका किंवा वापरा. ते एक सुट्टी म्हणून आजचा दिवस घेऊ नका. ऑल्दो आम्हाला सुट्टी नाही आहे, अभिला आहे, मला सुट्टी नाही आहे, पण तरी पण मी वेळ काढून वोट करायला जाणार आहे. मी वोट देणार आहे. आणि तुम्ही पण एक बी अ रिस्पॉन्सिबल सिटिझन आणि वोट करा. नक्की वोट करा. ओके, ज्याने आपल्या वॉर्डमध्ये काम केलं आहे तो खरंच खूप चांगलं काम करतोय, त्याला वोट करा आणि नक्की त्याला जिंकवून द्या. ओके, तुमच्या आवडता नाही तर एक जबाबदार आणि डिझर्विंग कॅन्डिडेटला वोट करणं गरजेचं आहे. सो आपला हक्क नक्की बजावा. येस, आपला हक्क आहे तो, आणि आजच आपल्या हातात पॉवर आहे. येस, आणि आजची पॉवर डिसाईड करणार की पुढची 5 वर्ष आपल्या हातात कोणते पॉवर्स असणार आहेत, किंवा आपल्याला काय 5 वर्ष आपल्याला काय मिळणार आहे हे आज आपण डिसाईड करणार आहोत. आजच फक्त आपण डिसाईड करणार आहोत. सो नक्की करा. माझं लॉग इन आहे ऑब्व्हियसली. हा माणूस आज एकदम आरामात असणार आहे. बट ठीक आहे, अर्जुनला आम्ही पाठवलं आहे इकडे. सगळं आवरलं आहे, जेवणाचं वगैरे मी करून ठेवलं आहे. लॉग इन करते मी. आणि आत्ता लवकर होईल तर आता ज्या लोकांना नसेल सुट्टी ते लोक ऑब्व्हियसली सकाळ सकाळ ऑफिसला जाण्याच्या आधी जाऊन वोट करणार. तो आज जरा गर्दी असेल असं आय एम एक्सपेक्टिंग, किंवा आय एम अज्युमिंग की गर्दी असेल. सो आम्ही थोडं लेट जाऊ, 11-12च्या दरम्यान जाऊ. जरा मी 1-2 तास हवे टाकीन आणि जाऊन येईन मी. थंडी गेली आहे ही जाणवते मला, आणि म्हणजे ते कालानं पण नॅचरल ब्लश छान वाटतंय. बट ठीक आहे, थोडा वेळच राहणार आहे, नंतर परत ते निघूनच जाणार आहे. सो इट्स ओके. हे मी सनस्क्रीम लावते बेसिकली. मी असं असं करून लावते, असं म्हणजे त्यांचे नाही का. आता आम्ही निघतोय थोडा रेडी होऊन, म्हणजे सनस्क्रीन गरजेचं आहे. आणि रिझन त्याचं हे आहे की काय होतं. ओके, तर ह्या मुलांना ज्यांना स्किन केअरचा अर्थ माहिती नसतो त्यांना असं वाटतं की सनस्क्रीन फक्त आणि फक्त टॅनिंगसाठीच लावतात. ओके, सो इट इज नॉट ट्रू. आणि तुम्ही लिटरली याचं ॲप्लिकेशन बघू शकता. एकदम लाईट वेट आहे. आणि तुझ्यासारखा मी लाईट नाही आहे, मी हेवी आहे खूप. कोण बोलला हेवी आहे. ओके, चलो तुम्ही ओव्हरऑल बघाल तर एकदम ह्याचं ॲप्लिकेशन एवढं तुम्हाला नाही जाणवणार असं. आणि थोड्या वेळानं ते एनिवेज लाईट होत जातं. ओके, सो सनस्क्रीन, ओ माय गॉड, आरसा तरी तुटेल नाही तर. त्याच्यानंतर लिप बाम, ओके, बस अजून काही नाही. बरं, तुम्ही जर हे रिसेंटली ही वाली बघितलं आहे का, रेने एव्हरीडे ब्राईट? मी ट्राय केली पण मला नाही झाली सूट. ॲज इन तो व्हाईट कास्ट खूप सोडतो, आणि इट ॲक्च्युली डझंट वर्क लाईक इट दे शो, की एकदम असं ब्राईट बीट आणि असं तसं काही नाही होते. मी म्हटलेलं मी जे काही केली ऑनेस्ट वे, तुम्ही बघू शकता. आता ते जे सनस्क्रीन आपण लावलेली, म्हणजे मी लावलेली, ती आता हळूहळू ती ब्लेंड होते बरोबर. ओके, जरा केसाचे अवतारच आहे. बघा स्किन बरोबर, आणि मी अजिबात फिल्टर वापरला नाही आहे. बघा स्किन बरोबर ती नॅचरली ब्लेंड झाली, आणि ही अशीच होते. सो तुम्ही खरंच यूज करू शकता. मी केसाचं पण आता काही करत नाही, जसं मी तुम्हाला सांगितलं की लॉग इन माझं अजूनही आहे. ओके, मला सिरियसली असं वाटतंय ना की असं 2-3 दिवस सुट्टी घ्यावी आणि आराम करावा, कारण की
ऑनेस्टली स्पीकिंग मला खूप हेक्टिक होतं आहे सगळं. अर्जुन रात्रभर जागा असतो ऑलमोस्ट, म्हणून रात्रभर आहे आणि मग परत सकाळी उठून डब्बा आणि सगळंच असतं. सो मला खरंच आजकाल थोडं जरा हेक्टिक व्हायला लागलं आहे आणि मला लिटरली, आणि मग जॉब आणि मग ते डब्बा बनवणं, मग घरातलं काम आणि मग अर्जुनला हे करणं, आणि आता जे आपण ब्लॉगिंग चालू केलं आहे ते एडिटिंगसाठीच मला खूप जास्त वेळ लागतो आणि मी खूप जास्त लेट करते एडिटिंगमध्ये. एक 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 वाजवते, कारण की मला अगेन कन्सिस्टन्सी पण ठेवायची आहे. सो मी कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी मी ट्राय तर करते, बट प्लीज मला खूप तुमचा रिस्पॉन्स येऊ द्या, जेणेकरून मला थोडं तरी मोटिवेशन येईल, कारण की नाही होते आता माझ्याने. खूप हेक्टिक व्हायला होतं आणि रिअली 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 वॉन्ट अ लॉंग ब्रेक. ॲटलीस्ट 2-3 दिवस, लॉंग म्हणजे अगदी पण लॉंग नको, ॲटलीस्ट 2-3 दिवस मला काहीच करायचं नाही आहे. असं मला हवं आहे. बघू आता कधी होते ते. सध्या मी सुट्टी घेऊ शकत नाही आहे. कमिंग 2 वीक्समध्ये खूप 2 स्पेशल दिवस येणार आहेत. एक म्हणजे माझा प्रकट दिन. ज्या दिवशी माझा जन्म झाला, ज्या दिवशी मी या पृथ्वीवर अवतरले, असा दिवस म्हणजे 22 जानेवारी माझा बड्डे येतोय आणि लगेच त्याच्या 5 दिवसांनी तो दिवस येतो जेव्हा मी ह्या माणसाच्या आयुष्यात बायको म्हणून प्रकटले, म्हणजे 27 जानेवारी ही आमची बर्थडे आहे. काय विसरली ना? अॅनिव्हर्सरी आहे आमची. स्वतःचा बर्थडे लक्षात आहे, अॅनिव्हर्सरी विसरली. नाही नाही, मी 26 जानेवारी. वा. अरे मी 27 जानेवारी बोलले, 27 जानेवारी पण बर्थडे बोलले मी चुकून अॅनिव्हर्सरीच्या जागी. बघ रेकॉर्डेड आहे, मी बोलले 27 जानेवारी आमचा बर्थडे आहे. सो आपल्या लग्नाचा बर्थडे झाला ना तो. हॅलो मित्रांनो, आज बायको जरा जास्त कामामध्ये बिझी होती. सो मी फोन घेतला आणि बोललो चला आपणच जरा व्हिडिओ शूट करायला तिला मदत करू. तर आम्ही आज असंच थोडं बाहेर फिरायला आलेलो आहे. सो आम्ही आज काय खाणार आहोत हे तुम्ही तुमच्या जिला तुम्ही सबस्क्राईब फॉलो शेअर करा. अरे म्हणजे जिला तुम्ही फॉलो करा तिच्याकडनंच आहे का. एक हुंदीर बघा काय खातं. हॅलो. तो दुसऱ्यांच्या प्लेटमध्ये बघण्यामध्येच इंटरेस्टेड आहे. आणि हे बघा काय चाललं. आज एवढी बिझी होतो ना, खूप बिझी होते मी. लिटरली मी 8 वाजता मग आता काय सुट्टीच होती. सुट्टी होती पण मी थोडंफार काम केलं, जास्त काम नाही केलं. ओके. नाही काय चाललंय ते बघा. ओके चला भेटू लवकरच. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये. बरं, आज दिवसभर बघितलं गेलं तर मी इतके ब्लॉग्स नाही बनवले, आम्हाला नाही बनवता आले. सकाळीचा झाल्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी 8 वाजता माझा लॉग आउट झाला. आज भयंकर काम होतं. जसं मी तुम्हाला सांगितलेलं, हा पूर्ण आठवडा मला खूप खूप हेक्टिक गेला. खूप हेक्टिक याचे मला लिटरली रात्री झोप पण नाही तेवढी मिळत आहे. हार्डली एक 4-5 तासाची मला झोप मिळते. आणि एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता काय हालत झाले. डार्क सर्कल आहे म्हणा, हे सगळं आहे कारण की ऑनेस्टली अर्जुनमुळे मला झोप नाही मिळत आहे. आणि दिवसभर माझं खूप ऑफिस, सकाळी लवकर उठून डब्यापासून ते ऑफिस आणि मग परत लॉग आउट नंतर परत अर्जुनचं, आणि मग आम्ही त्यामध्ये पण वेळ मिळतो तसे आम्ही छोटे छोटे ब्लॉग्स बनवत असतो आधीमध्ये असं. आणि नंतर मग सगळं घरातलं आवरून रात्री झोपण्याच्या आधी मी ट्राय करते की मी एखादा व्लॉग पूर्ण एडिट करून झोपेन. त्याच्यामध्ये 1-1.5 आरामात वाजतात. बरं, आत्ताही तुम्ही बघाल 12:15 12:17 झालेली आहेत आणि आता आम्ही ब्लॉग करायला बसलोय. मी ऍक्च्युली अर्जुनला झोपवत होते, आडवी पडून झोपलेले, आणि माझी इच्छा नव्हती, पण फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्या रिस्पॉन्समुळे मला ते मोटिवेशन मिळालं की मी उठून आम्ही आलो बाहेर आणि आम्ही ब्लॉग करायला घेतला आहे. मेहनती म्हणजे हा आहे, बट हा मला आता खूप छान वाटतंय. अदरवाईज मी कधीच उठून झोपलेले उठून मी काही करणार नाही.
बट फक्त तुमच्यासाठी आणि तुमचं जे प्रेम मिळतं आम्हाला, तुमचा जो सपोर्ट मिळतो आम्हाला, त्या सपोर्ट साठी म्हणून मी एवढी ताकद एकत्र करून आम्ही उठलोय आणि हा पण एकदम सेटल झालेला पूर्ण झोपण्याच्या नादात एकदम ब्लँकेट घेऊन तो होता. ऑफिस बट जाने का है, सुबह ऑफिस जाने का है. सकाळी उठून लवकर डबा बनवायचा आहे, त्याला पण तयारी करायची आहे, ऑफिस आहे, माझं लॉगिन आहे, अर्जुन सगळं आहे, बट स्टिल तुमच्यासाठी आम्ही आहे. बरं काय तुम्ही वोट केलत का? आम्ही वोट केलेलं आहे आज. बघा, 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 बघा. बरं आमच्या इथे पण ना मार्करने हे नेल पॉलिश लावले गेले. आय थिंक ह्याच्या आधी आपण म्हणजे ते हे वापरायचे ना, जुनी इंक वाली. वापरली जात होती. बट आय डोंट नो ह्याचं खूप बोलबाला चाललाय बाय द वे आम्ही नाही ट्राय केलं ते घासायचं. मार्करचं. मी केलं असतं बट ऍक्च्युली माझ्याकडे आहे पण मला टाइम नाही मिळाला हे काही करायचं. जर उद्यापर्यंत हे नाही केलं तर आपण बघूया ऍसिटोनने किंवा नेल पेंट रिमूव्हरने हे जातंय का. आता माझ्यात ताकद नाही की मी आतमध्ये जाऊन आणेन आणि ह्याला मला सांगायचं इच्छा होत नाहीये कारण की ऑलरेडी बिचारा तर बेडरूम मधून बेडवर आत्ताच्या ह्या वेळेला झोपलेला उठून आलाय माझ्यासाठी ब्लॉग बनवायला. झोपेन direct जाऊन. हेच खूप मोठी गोष्ट आणि आता हा जर किंवा मी जर आत गेले तर आम्ही परत बाहेर येऊ शकणार नाही. सो येस वोट केलं असणारच तुम्ही. आता उद्या परवा रिझल्ट उद्या असणार रिझल्ट आहे ना उद्या उद्या आपल्याला result आहे. रिझल्ट कळेल आणि होप की आपल्याला खूप चांगले लीडर्स मिळतील जेणेकरून अजून आपली प्रगती छान छान होईल. आता फायनली आम्ही भय कम्प्लीट केलेला आहे. भय सिरीज जी Amazon वर आहे. Amazon Prime वर प्राईम वर आहे. अ, नक्की बघा. मला मला खरंच नाही माहिती आम्हाला की ते इतकं खरं आहे का जितकं त्यांनी दाखवलं आहे. आय रिअली डोंट नो. फॉर बट एक्झाम्पल असं म्हणजे कसं आम्हाला एक्झॅक्टली असं काही प्रोफेशन असतं किंवा हां, म्हणजे मला एक्झॅक्टली आय हॅड हे आयडिया फॉर थोडंफार एक्झाम्पल फॉरेन की मध्ये जसं असतं वगैरे आहे वगैरे. हिला थोडं असेल नॉलेज कारण का ती थोडं त्याच्यावरती जास्त फोकस फोकस म्हणून पण तिला त्याबाबतचं नॉलेज आहे बऱ्यापैकी. मग मला याबाबतचं नॉलेज एवढं नव्हतं आता ॲज मी अ माझं स्किन बोथ केअर करते साइड बाय साइड. करा यू कंटिन्यू. भूत आणि या सगळ्या गोष्टी आपण बाबा रहीम, बाबा फकीरचंद्र पिंचर असं आपण सगळं बघितलं होतं. सो हे जरा मला पण खूप नवीन होतं. पण या खरंच खूप इंटरेस्टिंग आहे आणि असं पण काहीतरी प्रोफेशन म्हणजे होतं मी असेल. जेन्युइनली सांगते की आम्हाला नाही माहिती हे कितपत खरं दाखवलंय म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने आम्ही स्पॉइलर नाही देणार. वी रिअली वॉन्ट यू टू गो अँड वॉच. आम्ही बट खरंच खरंच खूप स्पॉइलर नाही देणार. चांगली आहे आणि कसं पण बेस्ट आहे. अजूनपर्यंत त्यांचा सीझन 1च आलेला आहे आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे स्टोरी होल्ड करून ठेवलेली आहे. सो या सेकंड पार्टसाठी खरंच खूप एक्सायटेड आहोत आम्ही आणि नक्कीच खूप चांगली लिटरली स्टोरी आहे. आमच्या अंगावर काठा उभं येशील कशी वाटते बट इट्स ओके प्लीज मॅनेज प्लीज प्लीज ऍडजस्ट. कशी काय वाटते काय चांगलीच वाटते तू. लिटरली आय एम टेलिंग यू आमच्या एक एक त्याची एक केस आहे जी दाखवली त्यांनी आणि माझ्या अंगावर लिटरली काटा उभा राहिला. माझं म्हणजे ना एकदम हार्टबीट 10 मिनिटं अशी धक धुक 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 होत होती आणि बाप रे लाईक ईच अँड हा एव्हरी आम्ही केस. मध्ये ही सिरीज आम्ही मध्ये मध्ये बघत होतो. जसा आम्ही आम्ही मला सांगतो आम्ही जसा ही सिरियल स्टार्ट केली जसं मी तुम्हाला मेन्शन केलं लास्ट सॅटर्डेला आणि ते आम्ही रात्री बघत होतो आणि रात्री जसं जसं एक एक एपिसोड पुढे जायला लागला बरं एक्सेप्ट कसं करायचं की भीती वाटते. सो सो आम्ही दुपारी आम्ही असं बघितलं आम्ही बघत होतो. त्यावेळेला तसंच एक एक एपिसोड पहिला एपिसोड वाटलं ठीक आहे चलो होत आहे असेल नॉर्मल हॉरर मूवी असेल. देन सेकंड एपिसोड आणि थर्ड एपिसोड जसं जसं पुढे पुढे ती गाडी जात झाली मला थोडी भीती वाटली थोडी एक्सेप्ट तर करणार मी वाटली त्यात रात्री बघत होतो आम्ही. आणि एक सो किस्सा जागायचा होता आणि त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मग आम्ही म्हटलं झोप आली आता पण झोपण्याच्या आधी आपण रील बघूया का थोडा कॉमेडी असं म्हणजे काहीतरी असं जे मला आय डोंट नो म्हणजे असं एवढे हे होते की माहित नाही पण या खूप रिलेटेबल नाही बोलू शकतात पण या की आजूबाजूला होणाऱ्या गोष्टी किंवा या सगळ्या गोष्टी मी सगळ्यांनाच ऐकल्या होत्या. मी या गोष्टीवरती कधी एवढा विश्वास नाही विश्वास खूप लागते कशी पण मी याच्यामध्ये कधी इन्व्हॉल्व नाही कारण आपली
आणि मग खरंच खूप रात्री 3-3, त्यानंतर 4-4 वाजता मी फिरणारा माणूस आहे. त्याच्यामुळे मी या गोष्टीवरती विश्वास नाही ठेवत कधी. लोक विश्वास नाही. गैरसमज करतील. हा एक कबड्डी प्लेअर आहे आणि हा कबड्डीच्या मॅचेस साठी कुठे जायचा, जॉब करून नंतर जायचा. सो यायला त्याला लेट व्हायचा आणि त्याचे 3 आणि 4 वाजायचे. तो असाच रात्रीचा फिरत नाही 3-3, 4-4 वाजता. सो प्लीज तसं काही नाहीये. तो कबड्डीच्या मॅचेस सोडून लेट यायचा 3 वाजता, 4 वाजता. सो त्यामुळे तो रात्री फिरणं असं म्हणतोय. मोरल स्टोरी की हा स्टोरी खूप चांगली आहे आणि गौरव तिवारी खरंच तुम्ही बघू शकता. खरंच तर ते कॅरेक्टर तसंच होतं इन रिअल लाईफ. ते नाही मग माहित. हॅट्स ऑफ, ते खरंच नाही सिरियसली माहित. हॅट्स ऑफ. मी बघा एवढा तुम्ही स्टडी पूर्ण. नाही केलेला त्याच्याबाबत. तसं हिला माहिती असेल त्या गोष्टी. नाही म्हणजे मला माहित, म्हणजे जे मूवी मध्ये कॅरेक्टर जसं दाखवलं आणि थोडंफार मला माहितीये. म्हणजे बॅक देन पण मला माहिती होतं त्याच्याबद्दल. रफ आयडिया, असं ओळख बिळख नाही, पण ठीक आहे, रफ आयडिया होती. बट अगेन जर खरंच तर त्यांनी दाखवलंय तसं असेल ना, तर खरं ही वॉज अ ग्रेट मॅन. आणि ऍक्च्युअल मध्ये जर ते दाखवतात तसं असेल ना, तर खरंच सॅल्यूट आहे त्याला. आणि नंतर मग आम्ही ठरवलं नकळत, जे दोघांना कळलं एकमेकाने न सांगता, की हे रात्री बघण्याचं तर लायक नाहीये, नाहीच बघू शकत आपण. सो काय करायचं, मग आपण दिवसाचं बघायचं, भर प्रकाशात बघायचं, जिथे सूर्य दिसत असेल, बाजूला माणसं दिसत असेल. आणि सकाळी असं दिवसाचं बघितलं की दिवस बाकीचा पूर्ण गेला की आमच्या रात्रीपर्यंत ते लक्षात नाही राहणार. पण असं होतंय लिटरली, तुम्ही जर ती सिरीज बघितली तर तुम्हाला आता प्रत्येक गोष्टीवर डाऊट होतो. प्रत्येक गोष्टीवर डाऊट येतो आता. आणि ती सिरीज बघितल्यापासूनच हे जरा म्हणजे असं असेल काय. फॉर एक्झाम्पल कसं तुम्हाला एक असा ब्रीफ देतो. तिला आम्ही असं संध्याकाळी असं आम्ही राईडला निघालो. मी सांगते ही चांगलं सांगते, म्हणजे चांगलं पकवते. जेवण बोलतोय मी यार, जेवण खूप चांगलं पकवते, सो ही सांगू शकते. सो आम्हाला सवय, आम्ही थोडस तुम्हाला माहिती असेल असंच राईडला वगैरे जातो आम्ही, कधी कधी 2 व्हीलर, कधी कधी 4 व्हीलर. हा जसा शिकलाय नवीन. सो आशिषची गाडी आहे 4 व्हीलर, ती घेऊन आम्ही निघतो. तर तिथे ना त्या ह्याच्यात असं दाखवलं गेलं की जिथे असं पॅरानॉर्मल गोष्टी किंवा अशा स्पिरिट्स असतात ना, तिकडे वातावरण थोडं चिल असतं, जरा असं एकदम थंडी असते, गारवा असतो. ठीक आहे. आणि आम्ही रोज राऊंड मारायला जिथे जातो तिकडे आम्ही असं जरा एकदम लांबचा असा राऊंड मारतो, एकदम पुढपर्यंत असं जाऊन येतो. रोजचा रस्ता तो आमचा, लिटरली रोजचा रस्ता. आजही आम्ही गेलो, बाईकवर आम्ही होतो आणि पुढे पुढे गेलो. आणि ऍक्च्युअली तिकडे ना, जेव्हा तुम्ही जाताना, जर मी तुम्हाला सांगते, रिजन्सी चा रोड तुम्हाला माहिती असेल, तिकडे आता पुढे रिजन्सी नेक्स्ट आणि कोणता तो रुस्तमजी वगैरेचा पुढे बिल्डरचा झाला बघा, तो रोड आहे पूर्ण. आणि मस्त एकदम राईडला असा छान वाटतो तो. सो आम्ही तिथे रोज जातो, लिटरली रोज. आणि तिथून आज पण आम्ही जात होतो. आणि तिथे ना कसं माहितीये, एक पॅच मध्ये असे कॉम्प्लेक्सेस आहेत, मग नंतर पुढे असं शेती वगैरे आहे आणि मग थोडेसे झाडं बिडं आहेत. आणि रोज तिथे जाताना थोडस तिथे थंडी असतेच, कारण की तो झाडांवाला जो पार्ट आहे तिकडे थंडी असते. आणि रोज आम्ही एन्जॉय करून तिकडून असं राऊंड मारत. आज आम्ही तिथे गेलो आणि आज अचानक नाही, जी रोजचीच असायची तीच थंडी होती, पण तेवढ्याशा पार्ट मध्ये असं, म्हणजे मागे नव्हती आणि पुढे आला अचानक थंड, चिलिंग थंडी होती. आणि आम्ही म्हणजे त्या रेअरव्ह्यू मिरर जो बाईकचा होता त्याच्यातून हा माझ्याकडे बघतोय, मी त्याच्याकडे होते. आणि रोज आम्ही टोकापर्यंत जायचो. आम्ही म्हणतो इथून जाऊया का आपण. आणि मी पण म्हणते हा जाऊया, आता राहू दे ना, आता म्हणजे कंटाळाच आलाय. दोघांना पण माहिती, दोघांची फाटली आहे. म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी की किती इम्पॅक्ट पडतो ना एखादी गोष्ट आपण बघतो नाही, इम्पॅक्ट पेक्षा ना आणि आपण ते डोक्यात राहून जातं. आणि आता म्हणजे प्रत्येक गोष्ट मी बघता त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मे बी आता पुढचे काही दिवस तेच होणार आहे. एक्झॅक्टली पुढचे काही दिवस काही दिवस तरी डोक्यात आपण त्याच ह्याच्यामध्ये राहणार आहोत. सो हा आता सध्या आमचा तो फेज आहे. तुम्हाला कळालंच आणि असेल की मी का शांत असतो ते. काय संबंध याचा? किती बोलून दिलं मला समजलं. हे माझं चॅनल आहे. हो, म्हणूनच तर बोलला ना, तूच बोल. मीच बोलते. तसं तरी मी खूप बोलतोच म्हणा.
मला हे खूपच बोलून तू बदनाम करतो मला. तसं मला खूपच बोलायला मिळतं मला, पण ठीक आहे. ओव्हरऑल गुड सिरीज, तुम्ही नक्की बघा नक्की आणि बघा. नक्की सांगा, नक्की खूप कमेंट छान आहे. करा खरंच छान आहे. की बघा आणि तुम्हाला मला कशी कमेंट वाटली. करा. तुम्हाला काय वाटतंय की किती आम्हाला खूप Instagramवर फॉलो करा तुम्ही तुम्हाला आणि कसं वाटतंय की एक्झॅक्टली ती खूप हाईप हाईप केलेली तुमचं आहे. मत आम्हाला नक्की सांगा. सॉरी एक्झॅक्ट बोल. ना, बोलतो. सॉरी बोल. मेरा तो वैसे नाही, ही नाही माझं बोल. चॅनल नाही, बोल. गरीब माणूस. नाही, नाही असू दे बोल. फक्त पैसे मला दे. नाही, पण नक्की बघा आणि नक्की कमेंट करून सांगा की ती हाईप आहे, ओव्हर हाईप आहे या खरंच खूप जेन्युइनली आहे ती सीरीज. खरंच छान आहे. बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतं की खरंच तितपत ते बरोबर असेल का? किंवा तुमचं ह्या ओव्हरऑल ह्या एका टॉपिकवर तुमचं मत काय आहे ते आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. आणि आम्ही यापुढे मी जसं म्हटलं की हा आठवडा थोडा माझा हेक्टिक होता. पण ह्या पुढचं आम्ही ट्राय करू की जास्तीत जास्त आम्ही व्लॉग बनवू आणि जास्त तुमच्या भेटीला येऊ आणि चॅलेंजेस जास्त असेल. म्हणजे चॅलेंज वरून मला एकच येतं की डक टेप चॅलेंज. ओ गॉड प्लीज ती जी व्यक्ती आहे ALO547 आय गेस सो. बख्श दे भाई मेरे ठीक को, आहे. बख्श दे. आय वुड रिअली लाईक टू नो युअर नेम. कारण की तुम्ही खूप डेडिकेटेडली आमच्या प्रत्येक व्हिडिओवर लाईक करताय, कमेंट करताय आणि तुम्ही फॉलोअप घेताय. इन शॉर्ट फॉलोअप घेताय. माझा म्हणजे माझा दुश्मन आहे. मॅनेजर पण इतके फॉलोअप घेत नाही माझे किंवा माझे नक्कीच, कामाचे जेवढं नक्कीच. तुम्ही फॉलोअप घेताय अबाउट दॅट डक टेप की तुम्ही घेतली का तर अजून आम्ही नाही घेतली. आणि मी जसं म्हणाले तशी 50 लाईक्स नंतर मी ते घेणार. मग कधीही ते 50 होऊ दे, ज्या वेळेला ते 50 होतील आणि त्या वेळेला म्हणजे ते कधीही होऊ दे. का का माझ्या वाट लावायला टपलाय रे तुम्ही. हा, तुझं नाव कळू दे फक्त बघ. तुला भेटून मी दिले पाया पडणार आहे. माफी मागतो, काय चुकलं मागलं असेल तर क्षमा कर. ओके सो दॅट्स इट फॉर अ डे. थँक्यू सो मच की तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय आणि असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि घंटा नक्की वाजवा. जेणेकरून तुम्हाला कळेल आम्ही तुमच्या भेटीला कधी येत होते. ओके बाय. बाय.